माझे नाव गायत्री होते आणि मला 2 मुले होती. माझ्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाले होते. माझा मुलगा 16 वर्षाचा आणि मुलगी 12 वर्षाची होती. माझा नवरा दुसऱ्या शहरात नोकरीला होता आणि मी माझ्या सासू-सासऱ्यांसोबत माझ्या सासरी राहत होती. ते आम्हाला प्रत्येक महिन्याला घराचा खर्च पाठवत असे, पण स्वतः मात्र 6 महिन्यातून एकदा घरी येत असे. यावर्षी आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण होणार होते. त्यामुळे माझ्या मुलांनी त्यांच्या वडिलांना ॲनिव्हर्सरीचे सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी मला जबरदस्ती त्यांच्या वडिलांजवळ शहरात पाठवले. मी एकटीच त्यांच्या फ्लॅटवर पोहोचली होती, पण तिथे गेल्यावर लग्नाच्या 20 वर्षानंतर मला असे काही माहीत झाले, ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. गायत्रीच्या मुलांनी तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी तिला त्यांच्या वडिलांजवळ पाठवायचे ठरवले होते. तिची जाण्याची इच्छाही नसताना ते सांगत होते की आम्ही तुझे तिकीट बुक केले आहे, तू आता तरी जाण्यासाठी तयार हो. आणि असे बोलून तिचा मुलगा तिला तिकीट दाखवू लागला. तेव्हा ती आपल्या मुलांना म्हणाली, तुम्ही असे जिद्द का करत आहात? तुम्हाला काय झाले आहे? तुम्ही अभ्यासात लक्ष घाला, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. गायत्रीचा मुलगा राज आपल्या आईकडे आणि आपली बहीण निकिताकडे पाहू लागला आणि म्हणाला, आई, बाबांना तू अचानक तिथे गेल्यावर खूप आनंद होईल, म्हणूनच आम्ही तुला सांगत आहोत. आणि आमचं हे सरप्राईज त्यांना खूप आवडेल आणि तुम्हाला दोघांना थोडा वेळ मिळेल. तुमची ॲनिव्हर्सरी तुम्ही सोबत साजरी करा अशी आमची इच्छा आहे. त्या विषयावर त्यांची थोडी चर्चा झाली आणि गायत्री त्यांना म्हणू लागली की तुम्हाला तर माहिती आहे ना की तुमच्या आजी आजोबांची तब्येत खराब असते. मी गेल्यानंतर त्यांची काळजी कोण घेईल? तुमच्यावर कोण लक्ष देईल? त्यावर तिची मुलं तिला म्हणाली की तू एवढी काळजी करू नकोस. आणि तू कुठे कायमची जाणार आहेस? थोड्या दिवसाची तर गोष्ट आहे, आम्ही सांभाळून घेऊ. ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही सोबत राहा आणि सर्व जबाबदाऱ्यांपासून थोड्या दिवसासाठी मुक्त व्हा, अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या गप्पा ऐकून तिथे गायत्रीची सासू आली आणि तीही मुलांसोबत तिला तिच्या नवऱ्याजवळ पाठवण्यासाठी तयार झाली. तिची सासू तिला म्हणाली की तू इथली काळजी करू नकोस, मी सर्व काही सांभाळून घेईल. त्यानंतर तिचा मुलगा म्हणाला की आई, तुझ्याकडे तयारी करण्यासाठी आता फक्त 2 दिवस आहेत. 2 दिवसानंतर तुझी बुकिंग आहे, तू आता तयारीला लाग. गायत्री आपल्या मुलांना म्हणाली की तू एवढ्या लवकर निर्णय घेऊनही टाकला? सर्वांच्या सांगण्यावरून आता गायत्री जाण्यासाठी तयार झाली होती. ती आपल्या पतीसाठी लाडू, चिवडा अशा त्याच्या आवडच्या वस्तू बनवू लागली. गणेशला शहरात चांगली नोकरी मिळाली होती आणि तेथे त्याला चांगले पॅकेजही मिळत होते. पण गावात त्याचे स्वतःचे घर होते, शेती होती. त्यामुळे गायत्री त्याच्या आईवडिलांसोबत इथे राहत होती. त्यांचे लग्न याच घरात झाले होते, त्यामुळे ती गणेशसोबत कधीही शहरात जाऊ शकली नाही. सासू सासऱ्यांना सांभाळणे आणि त्यानंतर तिला 2 मुलंही झाली, या सर्वांच्या जबाबदाऱ्या तिच्यावर होत्या. तो 6 महिन्यातून एकदा त्यांना भेटायला येत असे आणि प्रत्येक महिन्याला घर खर्चाचे पैसे तो गायत्रीच्या अकाउंटवर पाठवत असे. त्यातच ती आपले घर व्यवस्थित चालवत होती. तो त्याच्या गावी फक्त 4-5 दिवसांसाठी येत होता आणि यामुळे तो गायत्रीला जास्त वेळही देऊ शकत नव्हता. पण आज गायत्रीलाही खूप आनंद झाला होता आणि ती आनंदानेच जाण्याची तयारी करू लागली. जाण्याच्या दिवशी तिचा मुलगा राजने तिला ट्रेनमध्ये बसवले आणि सर्व गोष्टी तिला समजावून सांगितल्या, कारण ती एकटी पहिल्यांदाच एवढ्या लांब जाणार होती. गायत्री आपल्या मुलाला म्हणाली की माझी काळजी करू नकोस, मी लहान मुलगी नाही. मी तिथे व्यवस्थित पोहोचेल आणि तिथे पोहोचल्यावर तुम्हाला फोन करेल. राज तिला म्हणाला की आई, मी तुझ्या मोबाईलवर तेथील ॲड्रेस पाठवला आहे. तिला आपल्या मुलाची काळजी समजत होती. ट्रेन आता जाण्यासाठी निघाली आणि तिच्या जीवाला शांतता मिळाली. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या ती आपल्या भूतकाळाच्या गोष्टी आठवू लागली. बघता बघता आता तिचे गाव जवळ आले होते. ती विचार करू लागली की जेव्हा मी घरी पोहोचेल तेव्हा गणेश घरीच असेल, कारण ती सकाळीच पोहोचणार होती. गायत्रीच्या मुलाने तिला फोन केला आणि सांगितले की आता तुला उतरायचे आहे, सांभाळून उतर आणि घरी जाण्यासाठी रिक्षा बोलावून घे. तेव्हा गायत्री आपल्या मुलाला म्हणाली की बेटा, तू काहीही काळजी करू नको, मी व्यवस्थित उतरेल आणि घरी पोहोचल्यावर तुला फोन करेल. आणि शेवटी ती आपल्या पतीच्या घरापर्यंत पोहोचली होती.
ती दाराच्या बाहेर उभी राहिली आणि तिने बेल वाजवली. स्वतःचा चेहरा सावरतच ती तेथे उभी होती आणि दार उघडण्याची वाट पाहत होती. बऱ्याच वेळानंतर शेवटी दरवाजा उघडला, पण तो एका दुसऱ्याच महिलेने उघडला होता आणि गायत्रीला पाहून ती विचारपूस करू लागली की तुम्हाला कोण पाहिजे. तेव्हा गायत्री तिला म्हणाली की हे गणेश चौधरीचे घर आहे ना. त्या महिलेने होकार दिला. ती म्हणाली काय काम आहे. तेव्हा गायत्री तिला म्हणाली की तुम्ही त्यांच्या कोण आहे. मग ती सांगू लागली की मी त्याची पत्नी आहे. हे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले. तेव्हाच घरातून गणेशने त्या महिलेला आवाज दिला, अनु लवकर घरात ये, कोण आले आहे. ती महिला गणेशला म्हणाली की तुम्ही बाहेर या, तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आले आहे. आता गायत्री असा विचार करू लागली होती की या महिलेचा पती गणेश दुसराच व्यक्ती असावा, तो माझा पती नसावा. पण तिचे नशीब खराब होते. तिने समोर पाहिले तर तिचा पती गणेश तेथे उभा होता. गायत्रीला पाहून तो म्हणाला की तू केव्हा आली, आणि एवढे बोलून त्याच्या फोनची रिंग वाजली. तो फोन दुसऱ्या कुणाचा नसून त्याचा मुलगा राजचा होता. आता त्याचा चेहरा पूर्णपणे पडला होता. त्याला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काहीही न बोलता तेथून निघून गेली. तिला काहीही कळत नव्हते की तिला कुठे जायचे आहे. ती फक्त रस्त्याने चालू लागली आणि चालता चालता एका ठिकाणी जाऊन बसली. तिचा मुलगा राज तिला पुन्हा पुन्हा फोन करत होता, पण तिला हे कळत नव्हते की त्याला काय सांगावे. तिने आपले अश्रू पुसले आणि पाणी पिऊन आपल्या मुलाचा फोन उचलला. तिचा मुलगा तिला सांगत होता की माझे आत्ताच पप्पांशी बोलणे झाले आहे. ते घरी नसून दुसऱ्या गावी गेले आहेत. माझ्यामुळे तुला खूप प्रॉब्लेम झाले आहेत. मी तुला हे सरप्राईज द्यायला नको होते. आई, तू एक काम कर, मिळेल ती ट्रेन पकडून आपल्या घरी परत ये. मला तुझी खूप काळजी वाटत आहे. गायत्री आपल्या मुलाशी काहीही बोलू शकत नव्हती, कारण तिचे मन भरून आले होते. एवढे बोलून राजने फोन ठेवून दिला. तिला आपल्या पतीकडून अशी अपेक्षा नव्हती. हे पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता. गणेशने तिला एवढ्या वर्षात कधीही या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही की त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. गायत्री विचार करू लागली की त्याने तिच्यासोबत असे का केले. आता या गोष्टीची शिक्षा मी कोणाला देऊ. माझ्या सासू सासऱ्यांना, जे माझ्यासोबत एवढ्या वर्षापासून राहत आहे. असा विचार ती करू लागली. एवढ्या वर्षापासून गायत्रीने आपल्या सासू सासऱ्यांना आणि घराला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले होते. घराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना ती स्वतःलाही विसरून गेली होती. ती विचारातच होती. तेवढ्यात राजने पुन्हा तिला फोन केला आणि विचारू लागला की आई, तुला तिकीट मिळाले का. तेव्हा ती स्वतःला सावरत त्याला म्हणाली की बेटा, तू काहीही टेन्शन घेऊ नको, गर्दी आहे, मला तिकीट मिळून जाईल. थोड्या वेळात तिच्या समोर फाटके कपडे घातलेले 2 मुलं पैसे मागण्यासाठी आले. तिने त्यांना गणेशसाठी बनवलेले लाडू आणि चिवडा दिला आणि ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसली. घरी पोहोचताच गायत्रीचे मुलं तिला म्हणाले, बरे झाले आई, तू व्यवस्थितपणे घरी पोहोचली. तेव्हाच निकिता तिला म्हणाली की आई, तू पप्पांना सरप्राईज द्यायला गेली होतीस, पण तुलाच सरप्राईज मिळाले. त्यावर तिचा मुलगा म्हणाला की हे सर्व माझ्यामुळे झाले आहे. गायत्री घरात गेली आणि तिच्या चेहऱ्यावरील टेन्शन लपवण्याचा प्रयत्न करू लागली. गायत्रीची सासू म्हणू लागली की माझा गणेश आपल्यासाठी किती मेहनत करत आहे. कुटुंबासाठी त्याला इकडे तिकडे फिरावे लागत आहे. तिच्या पतीवर सर्वांना खूप विश्वास होता, त्यामुळे ती घरात काहीही बोलू शकली नाही. पण ती घुटमळत होती, म्हणून ती बाथरूममध्ये जाऊन रडू लागली. तिला खूप त्रास होत होता, पण ती काहीही करू शकत नव्हती. गायत्रीने आपल्या आयुष्याची 20 वर्षे ज्या व्यक्तीसोबत घालवली होती, त्या व्यक्तीनेच तिला अंधारात ठेवले होते. ती एक प्रामाणिक महिला होती. तिने खूप चांगल्या पद्धतीने आपला संसार सांभाळला होता. तिने या घराला घरपण दिले होते, पण या गोष्टींचा तिच्यासाठी काहीही उपयोग झाला नाही, असे आज सिद्ध झाले होते. गायत्रीला बाथरूममध्ये जाऊन बराच वेळ झाला होता, त्यामुळे बाहेरून तिचा मुलगा तिला आवाज देऊ लागला की आई, तू एवढा वेळ बाथरूममध्ये काय करत आहेस. तुझी तब्येत तर ठीक आहे ना. ती म्हणाली, हो, मी ठीक आहे. थोड्या वेळात ती बाहेर आली आणि आपल्या मुलावर रागवू लागली. मी प्रवासामुळे थकले आहे, म्हणूनच मी आंघोळ करत होती, असे ती आपल्या मुलाला म्हणू लागली.
आपल्या आईचे तोंडून असे शब्द ऐकून त्याला थोडे वेगळे वाटत होते, पण तो आपल्या आईला पुन्हा म्हणाला, ठीक आहे आई, मी तुझ्यासाठी चहा करून आणतो, तू आराम कर. ती पलंगावर बसून विचार करत होती आणि तिच्या डोळ्यासमोर तिचा पती आणि ती महिला येऊ लागली. तेवढ्यात राज चहा घेऊन तिथे आला आणि आपल्या आईला म्हणाला, हे घे आई, चहा पिऊन घे, माझ्यामुळे तुला एवढा त्रास झाला आहे. ती आपल्या मुलाशी बोलायचे टाळत होती, कारण तिला हे चांगलेच ठाऊक होते की जर ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल तर तिचे अश्रू थांबणार नाही. थोड्या वेळात राज तेथून निघून गेला आणि आपल्या आईला म्हणाला की तू आराम कर. पण गायत्रीला आता झोपही येत नव्हती. आणि दुसरीकडे अनुही गणेशसोबत बोलत नव्हती. तीही त्याच्यावर रागावली होती. 3 वर्ष ते दोघं सोबत राहिले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्षे पूर्ण झाले होते. तीही त्याच्यावर अंधविश्वास करत होती. बऱ्याच गोष्टी फिरवल्यानंतर शेवटी त्याला सांगावेच लागले की सकाळी दारात आलेली महिला कोण होती. अनुला हे तर माहीत होते की तो प्रत्येक महिन्याला आपल्या आईवडिलांना पैसे पाठवत होता, कारण ते त्याच्या नातेवाईकांकडे राहत होते असे त्याने तिला सांगितले होते. अनुने गणेशला भरपूर वेळा सांगितले होते की मला तुझ्या आईवडिलांना भेटायचे आहे, पण तो तिला म्हणत असे की तुझी जात दुसरी आहे, त्यामुळे माझे आईवडील तुला स्वीकारणार नाही. ते दोघे एकाच ऑफिसमध्ये कामाला होते आणि तिथेच त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले आणि 2 वर्षा अगोदर त्यांनी लग्न केले होते. पण आज सकाळी जेव्हा गायत्री तिच्या पतीला भेटण्यासाठी आली तेव्हा गणेशचे सर्व सत्य बाहेर आले होते. पण अनु ही गायत्रीसारखी कमजोर महिला नव्हती. तिने आपला सामान बांधला आणि तेथून निघू लागली. या गोष्टीमुळे आज 3 व्यक्तींचे आयुष्य खराब झाले होते. गायत्रीला खूप मोठा धक्का बसला होता, त्यामुळे ती काहीही बोलत नव्हती. ती सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या मुलाला हे कळत होते की काहीतरी झाले आहे, त्यामुळे ती आता राजपासूनही दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्याला असे वाटत होते की हे सर्व माझ्याचमुळे झाले आहे. या गोष्टीला 4-5 दिवस झाले आणि गणेश घरी आला. त्याला पाहून सर्वांना आनंद झाला होता. निकिताही आपल्या वडिलांच्या मागे मागे फिरू लागली. गणेशच्या आईवडिलांनी त्याला विचारपूस केली. त्यानंतर तो गायत्रीकडे पाहू लागला. तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. आज तिने त्याच्या आवडीचे जेवणही बनवले नव्हते आणि हे पाहून तिची सासू तिला ओरडू लागली की आज तू गणेशच्या आवडीचे पदार्थ का बनवले नाही. पण तिने काहीही उत्तर दिले नाही, कारण तिला हे माहिती होते की एका आईसाठी आपला मुलगा काय असतो. राजला आपल्या आईमध्ये घडलेला बदल स्पष्टपणे दिसत होता. तो विचार करू लागला की जेव्हाही पप्पा घरी येत असे, आई त्यांची खूप सेवा करत असे, पण यावेळी तिला काय झाले आहे, तिच्यात एवढा बदल का झाला आहे, असा प्रश्न त्याला पडू लागला. पण त्याने आपल्या आईला काहीही विचारले नाही, कारण त्याला हे चांगलेच ठाऊक होते की यामागे नक्कीच काहीतरी गोष्ट आहे. रात्र झाल्यावर गणेश रूममध्येच गायत्रीची वाट पाहू लागला, पण तिच्या मनात काही वेगळे चालू होते. निकिता नेहमीप्रमाणे तिच्या आजीजवळ झोपायला गेली. राजही आपल्या रूममध्ये जाऊन अभ्यास करू लागला. गायत्रीही संपूर्ण किचन साफ करू लागली आणि संपूर्ण काम संपवून ती आपल्या मुलाच्या रूममध्ये गेली आणि त्याला म्हणाली की आज मला इथे झोपायचे आहे. तेव्हा राज आपल्या आईला विचारू लागला की आई, पप्पांसोबत तुझी काही भांडण झाले आहे का. आणि गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा राज तिला म्हणाला की काय झाले आहे आई, सांग ना, तू आमच्यापासून काय लपवत आहेस. बेटा, मला झोप लागत आहे, लाईट बंद कर आणि मला झोपू दे, असे ती म्हणाली. राज आपल्या आईकडे पाहत होता, पण त्याला काहीही कळत नव्हते. त्याने लाईट बंद केला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण विचारांमुळे त्या दोघांनाही झोप येत नव्हती. आणि तिकडे गणेश तिची वाट पाहू लागला. बराच वेळ निघून गेल्यानंतर तो रूममधून बाहेर आला आणि तिला सर्वत्र शोधू लागला. गायत्री आईच्या खोलीत गेली नाही, तर गायत्री राजच्या खोलीत असल्याचा अंदाज त्याला आला. गायत्रीला बोलवण्याची त्याची हिंमत होत नव्हती. राजच्या खोलीत गायत्रीने तिची ओढणी तिच्या तोंडात दाबून ठेवली, जेणेकरून राजला तिचे रडणे ऐकू येऊ नये. आज गणेशला बघून त्या दिवसाची जखम पुन्हा दुखायला लागली.
आतापर्यंत राजलाही अंदाज आला होता की आपल्या आईला काहीतरी झालं असेल, कारण आज ज्या आईला तो पाहत होता असे रूप त्याने कधी पाहिले नव्हते. गायत्रीच्या मनात हजारो प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे तिला हवी होती. गणेशने तिचा विश्वास तोडला होता. तिला आता या घरात राहायचे नव्हते. राज आणि निकिताच्या भविष्याचा विचार करून तिला कोणताही निर्णय घेण्याची घाई करायची नव्हती. या वयात तिला नोकरी कोण देणार? तिचे अर्धे आयुष्य स्वयंपाकघरातच गेले आहे आणि ती या दोघं मुलांना घेऊन कुठे जाईल? मग तिला तिच्या आईवडिलांच्या घरी जाऊन तिचा आत्मसन्मान कमी करायचा नाही. हा सगळा विचार करूनही आज गणेशला समोर पाहून तिला काहीच वाटत नव्हते. 20 वर्षांचे प्रेम, 20 वर्षांचा एकमेकांवरचा विश्वास, सगळं काही हातातून वाळूसारखं निसटू लागलं. असे हजार प्रश्न गायत्रीच्या मनात होते. आता या प्रश्नाचे उत्तर तिलाच शोधायचे होते. आईला वळताना पाहून राजला जाणवलं की आईच्या डोळ्यात झोप नाही. आई खूप चिंतित आहे, परंतु आई अद्याप त्याबद्दल बोलण्यास तयार नाही. रोजच्याप्रमाणे गायत्रीचा दिवस स्वयंपाकघरातून सुरू झाला. गणेशला माहीत होतं की घरात आधी गायत्री उठते. तोही रात्रीपासून या वेळेची वाट पाहत होता. गणेश गायत्रीकडे जाऊन म्हणतो, गायत्री, माझ्यावर रागवली आहेस का? पण गायत्रीने त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. गणेशने तिला 2-3 वेळा विचारलं, पण गायत्री तिच्या रोजच्या कामात व्यस्त होती. गणेशला येऊन 2 दिवस झाले, पण तो गायत्रीशी अजिबात बोलू शकला नाही. गायत्री अजूनही चिडलेली आहे, म्हणूनच ती ऐकत नाही. राग शांत झाल्यावर गायत्री त्याच्याशी बोलेल. तसेही गायत्री ही गृहिणी आहे, जी विचार करू शकते पण निर्णय घेऊ शकत नाही. तिच्यात आणि मायामध्ये खूपच फरक आहे. दुसऱ्या दिवशी गणेश तेथून निघून गेला. ऑफिसला गेल्यावर गणेश मायाच्या केबिनमध्ये गेला. मायाला विचारू लागला की आज तू सिंदूर लावले नाही का? माया त्याच्यावर चिडून त्याला म्हणते की तू माझ्या केबिनमधून बाहेर निघून जा. पण गणेश मायाला म्हणतो, पण का? मी माझ्या बायकोशी बोलत आहे. लोक आपल्या बाबतीत काय विचार करतील? माया चिडून बोलते, ज्या लोकांनी मला विचारले त्या लोकांना मी सगळं काही सांगितलं आहे की तू कसा माणूस आहे. गणेश मायाला म्हणतो, तू मला काही वेळ तर दिला असता समजावण्याचा. मी जिवंत असताना देखील तू मला मेलेला घोषित केला. माया संतापातच त्याला म्हणाली, मला काही फरक पडत नाही. मी आधीच एका बाईचा संसार उद्ध्वस्त केला आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी फक्त तिरस्कार भरला आहे, प्रेम वगैरे काही नाही. माया असे बोलताच गणेशने तिच्या तोंडावर एक चापट मारली. चापट मारण्याच्या आवाजाने ऑफिसमधील सगळे लोक मायाच्या केबिनमध्ये आले. मायानेही काही विचार न करता गणेशच्या गालावर चापट मारली आणि सगळ्यांसमोर सांगितले की मी तुझ्यावर मला फसवण्याचा गुन्हा दाखल करीन. हे सगळे ऐकून गणेश तिथून निघून गेला. तो आपल्या घरी परत आला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपून गेला. वडिलांना झोपलेले पाहून राज आपल्या आईच्या खोलीत गेला. त्याला माहिती होते की आईला काहीतरी चिंता आहे, त्यामुळे तिला झोप लागत नाही. गायत्रीने आपल्या मुलाला तिच्या खोलीत पाहून विचारले, राज, काय झाले? इतक्या रात्री तू माझ्याकडे कसा? सगळं काही ठीक आहे ना? राज म्हणाला, सगळं ठीक आहे, पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. गायत्रीला समजले होते की राजला काय बोलायचे आहे. ती त्याला म्हणाली, आता तू झोप, आपण सकाळी बोलू. आई, मला माहिती आहे ना तुला झोप लागणार नाही. त्यापेक्षा जे काही आहे ते मला विचारू दे. बघ आई, मला जेव्हाही प्रश्न पडतात त्यांचे उत्तर शोधण्यासाठी मी तुझ्याकडेच येतो. आता तू मला सांग, तुला कुठल्या गोष्टीची चिंता आहे? राजचे बोलणे ऐकून गायत्रीकडून राहिले गेले नाही. तिच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. ती म्हणाली, काय सांगू तुला? असे बोलता बोलता तिचे शब्द अडकले. राजला कळालं होतं की काहीतरी वडिलांच्या संदर्भात आहे. राज तिला म्हणाला, माझ्या वडिलांनी काय केलं? आता त्याच्या मनात वडिलांविषयी विचार येऊ लागला की वडिलांनी आईला काय केले असावे. गायत्रीने त्याच्या मुलाचा हात पकडला आणि म्हणू लागली की तुझ्या वडिलांनी सगळ्यांना फसवले आहे. गायत्रीने जे काही पाहिले होते ते सगळं तिच्या मुलाला सांगितले. राजला प्रश्न पडला की त्याचे वडील असे काही करू शकतात का? तो निशब्द झाला. त्याच्या आईला काहीच बोलला नाही, पण तो अचानक त्याच्या आईला बोलला, आई, तुला काय हवं आहे ते सांग. ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली आणि बोलली, मला काही समजले नाही.
तो म्हणाला की किती दिवस तू अशी रडत बसशील? वडिलांशी बोलण्याचा विचार केला आहे का? राजचे बोलणे तिला काहीही समजत नव्हते. तिने कधी या गोष्टीचा विचारही केला नव्हता. पण ती राजला बोलली की मी आता तुझ्या वडिलांसोबत राहू शकत नाही. पण मला तुझ्या आजी आजोबांचा विचार येतो. मी त्यांना हे खरं कसं सांगू की तुमच्या मुलाने तुम्हाला फसवले आहे आणि मी काही शिकलेलीही नाही की तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल. मला काहीच कळत नाही की मी काय करायला हवं. राज त्याच्या आईला काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला. रोज सकाळी उठून गायत्री तिच्या कामात व्यस्त होती. आता तिला माहिती होते की माझा मुलगाही माझ्यासोबत उभा आहे. पण त्याचे वय खूप कमी होते. इतक्या कमी वेळात तो काही करू शकेल का, हा विचार तिला येत होता. मायाच्या अशा वागण्यामुळे गणेश पुन्हा घरात आला होता. त्याला विश्वास होता की गायत्री मायासारखी नाही. ती खूप विचार करून कुठलाही निर्णय घेते. गणेश घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला विचारपूस केली. पण त्याच्या वडिलांना तो घरी आलेला अजिबात आवडलं नाही. कारण रात्री त्यांनी आपल्या नातू आणि सुनेचे बोलणे ऐकले होते. गणेश घरात आल्यावर गायत्री आणि तिचा मुलगा एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात गणेशचे वडील गणेशला म्हणाले, आज कशी तुला घराची आठवण आली? गणेश खोटं बोलत होता. म्हणाला, खूप दिवस झाले होते मी घरी आलो नाही. आज मला तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. पण त्याचे वडील संतापात त्याला म्हणाले, तू इतके सहज खोटे कसे बोलून घेतो? कधी मी विचारही केला नव्हता माझा मुलगा माझ्याशी इतकं खोटं बोलेल. गणेशच्या वडिलांचे बोलणे ऐकून त्याची आई त्याच्या वडिलांवर संताप करू लागली आणि म्हणाले की तुम्ही असे कसे बोलत आहात? माझा मुलगा दिवस आणि रात्र मेहनत करतो. तो असे चुकीचे काही वागू शकत नाही. गणेशच्या वडिलांनी सगळ्यांसमोर त्याचे कारनामे सांगितले. गायत्री आणि राज एकमेकांकडे पाहून विचार करू लागले की यांना हे सगळे कसे माहिती. नंतर गणेशचे वडील म्हणाले की मी माझ्या सुनेचे आणि राजचे बोलणे ऐकले. पण गणेश एवढे सगळे ऐकून शांत बसला नाही. तो म्हणाला की तुम्ही या बाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तिला रडण्याशिवाय दुसरी काही कामे येत नाही. मी तुमचा मुलगा आहे. माझ्यावर तरी विश्वास ठेवा. गणेशचे वडील म्हणाले की तू माझा मुलगा आहे म्हणूनच इथे उभा आहे. दुसरा कोणी असता तर घरातून कधीच हाकलून दिले असते. गणेश म्हणाला की तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा सून चांगली वाटते. गणेशचे वडील म्हणाले, ती चांगली आहे म्हणून हे घर टिकून आहे. गणेश म्हणतो, पण ह्या घराचा सर्व खर्च मी चालवत आहे. गणेशचे वडील म्हणतात, विचार करून बोलत जा. मलाही अजून पेन्शन मिळते. तू जे पैसे देतो त्याच्यात घराचा खर्च पूर्ण भागत नाही. गणेश त्याच्या आईकडे बघून म्हणतो, आई बघ, बाबा त्यांच्या सुनेची बाजू घेऊन मला बोलत आहेत. गायत्री तिच्या मुलाला मुलींना बाहेर पाठवून देते. पण तिला माहिती होते की राज आपला संताप आवरू शकत नाही. तो त्याच्या आईबद्दल अपशब्द ऐकू शकत नाही. गणेशची आई त्याच्या वडिलांकडे पाहते. ती काही म्हणायच्या आधीच त्याचे वडील म्हणतात की तुझ्या मुलाची बाजू घेऊ नकोस. तू दोन्ही बाजूंचा विचार कर, मगच काही बोल. गणेश त्याच्या आईला विचारतो, आई तू गप्प का आहेस? तू काहीतरी बोल. तू माझा साथ देशील ना? त्या बाईचे काहीच ऐकू नको. गणेशची आई गणेशच्या गालावर थाप मारते आणि म्हणते, काय करत आहेस? ती गायत्री आहे. ती तुझ्या मुलांची आई आहे. गणेश आपल्या बायकोचा हात पकडून तिला खोलीच्या आत घेऊन गेला आणि म्हणाला की आज आईने मला तुझ्यामुळे मारले आहे. जर मी तुम्हाला पैसे द्यायचे बंद केले तर तुमचे खाण्यापिण्याचे हाल होतील. हे ऐकून गायत्री राजच्या खोलीत गेली. राजही त्याच्या खोलीत आला. राजने पूर्णपणे विचार केला होता की आई जो काही निर्णय घेईल मी त्या निर्णयाचे समर्थन करेल. गायत्रीने रात्री तिच्या सासऱ्यांच्या खोलीत जाऊन त्यांना सांगितले की मी या घरात राहू शकत नाही. मी माझ्या मुलांना घेऊन उद्या सकाळी निघून जाईल. हे ऐकून तिची सासू म्हणाली की गायत्री, तू काय बोलत आहे? तुझ्या नवऱ्याकडून चूक झाली आहे. तू त्याच्या चुका लपवायला हव्या. माणसाकडूनच चुका होतात. बाईला नेहमी त्या पदरात घालाव्या लागतात. ती तिच्या सासऱ्यांकडे बघून म्हणाली की मला हे घर सोडून जाणे योग्य राहील आणि ती तेथून निघून गेली. सकाळी उठल्यावर बघितले तर घराचा दरवाजा उघडा होता. कारण गणेश घरातून निघून गेला होता. गणेश गेल्यानंतर गायत्रीच्या सासऱ्यांनी तिला जाऊ दिले नाही. गायत्रीच्या सासऱ्याने तिला थांबवून घेतले
पण तिच्या चेहऱ्याची उदासीनता पाहून त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. त्यांना माहीत होते की जर कधी गणेश या घरात परत आला तर गायत्री या घरात थांबणार नाही. गायत्री आपल्या घराबाहेर बसलेली होती. तिथे त्याच्या शेजारील बाई तिच्याजवळ आली आणि म्हणाली की मी एक प्रॉब्लेममध्ये आहे. गायत्री म्हणाली की काय झाले? ती म्हणाली की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि मला लोकांसाठी जेवण बनवायचे आहे, पण जेवण बनवणारी बाई त्या दिवशी येणार नाही, म्हणून तुम्ही मला मदत कराल का? मी इतके जेवण कधीच बनवले नाही, त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज पडेल. गायत्री म्हणाली ठीक आहे, मी तुझ्या घरी बनवणार नाही, माझ्याच घरी बनवेल. हे ऐकून शेजारील बाई खुश झाली आणि तेथून निघून गेली. गायत्रीच्या मनात एका नवीन विचारांनी जन्म घेतला होता. ती तिच्या मुलाकडे जाऊन म्हणाली की जर आम्ही जेवणाची होम डिलिव्हरी चालू केली तर आम्हाला चांगले पैसे मिळतील. आपल्या आईचे ऐकून राजच्या मनात एक वेगळीच आयडिया आली. त्याच्या आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो एक वेगळाच विचार करत होता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गायत्री शेजारच्या बाईसाठी रात्रीचं जेवण बनवत होती तेव्हा राज तिचे सर्व काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. गायत्रीला काहीही समजत नव्हतं. राजला विचारू लागली की तू असा व्हिडिओ का काढत आहे? पण राजने सांगितले की मला व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली म्हणून मी व्हिडिओ काढत आहे. मग राजने आणि त्याच्या आईने शेजारच्या बाईला बोलावून सगळे जेवण दिले. वाढदिवसानिमित्त जेवण करण्यास आलेल्या लोकांनी जेवणाची खूप तारीफ केली. हे ऐकून राजला खूप आनंद झाला. त्याच्या मनात जो विचार चालू होता तो यशस्वी होईल असे त्याला वाटू लागले. तो रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर काहीतरी करत बसला होता. हे पाहून गायत्री त्याला म्हणाली की आता भरपूर झालं, तू सकाळपासून मोबाईलवरच आहे, आता झोपून घे. आता रोजच राज आणि निकिता त्याच्या आईला काही नवीन पदार्थ बनवायला सांगत असे आणि जेव्हा त्यांची आई त्यांच्यासाठी नवनवीन पदार्थ बनवते तेव्हा ते मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात. गायत्री हे सगळं पाहून खूप चिंतित होती की आपली मुले काय करत आहेत. आणि तिकडे गणेशही ऑफिसमध्ये काम करत होता, पण त्याला त्या ऑफिसमध्ये अजिबात इज्जत नव्हती. त्याला मायाने लावलेल्या आरोपांचा सामना करावा लागत होता. त्याने घरी पैसे पाठवणेही बंद केले होते, कारण त्याला असे वाटत होते की कधी ना कधी मला माझे घरचे फोन करून बोलावतील. आणि एके दिवशी अचानक माझी सासू माझ्या सासऱ्यांना म्हणते की खूप दिवस झाले अजून माझा मुलगा घरी आला नाही. त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या भांडणामुळे तो आम्हाला देखील फोन करत नाही, तर तुम्ही एकदा त्याला फोन करून विचारा. माझे सासरे माझ्या सासूकडे संतापात पाहतात आणि म्हणतात, त्याला कधी तुझी काळजी घेतली आहे का? त्याला नाही का गरज आपल्याला फोन करायची? आणि तो आपल्याला बोलूनही गेला की तुम्हाला माझ्या पैशांमुळे जेवण मिळते, तरी देखील तू त्याची काळजी करत आहेस. त्याला त्यांच्या मुलांचीही काळजी नाही. अशा नालायक मुलाला मी फोन करणार नाही. आणि तो गायत्रीला झुकवण्यासाठी घर खर्चाला पैसे देत नाही. आणि मी गायत्रीला चांगल्या प्रकारे ओळखतो. ती तिचा स्वाभिमान त्याच्या पुढे झोकू देणार नाही. मी आता गायत्रीला देखील एक घर विकत घेऊन देईल. तिला जर हे घर सोडून जायचं असेल तर मी तिला थांबवणार नाही. हे सगळे ऐकून गणेशची आई गप्प झाली. काय बोलावे काहीच कळत नव्हते. तिला कळाले होते की गायत्री गणेशला कधीच माफ करू शकत नाही. गायत्रीने काही सेव्हिंग केलेल्या पैशांमधून आणि सासऱ्यांच्या पेन्शनमधून ती घर चालवत होती, पण तिच्या मुलांच्या शिक्षणाला अडचण येऊ लागली. ती कसे तरी घरातला खर्च कमी करत त्यांना शिक्षणाला पैसे देत होती. एके दिवशी अचानक तिचा मुलगा जोरजोरात ओरडू लागला आणि त्याच्या आईला मिठी मारून हसू लागला व सगळे त्याला पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्याला विचारू लागले की तुला काय झाले, तू असा का करत आहेस? तो म्हणाला की मी आईची व्हिडिओ रेकॉर्डिंग काढली होती आणि ती मोबाईलमध्ये अपलोड केली. आता ती रेकॉर्डिंग खूप फेमस झाली आहे आणि लोकांचे चांगले कमेंट येऊ लागले आहेत. त्याच्या आईला या गोष्टीची कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. तिच्या या सगळ्या रेसिपी पाहून तिला एका कंपनीने ऑफर दिली आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये 10,000ही जमा केले आहेत. घरात सगळे राजचे बोलणे ऐकून समजून घेण्यासाठी आतुर होते. त्यांना काहीच कळत नव्हतं. फक्त निकितालाच माहिती आहे की राजने काय केले आहे.
मग राजने सगळ्यांना समजावून सांगितले की मी आईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. हे व्हिडिओ मी माझ्या फेसबुक अकाउंटवर अपलोड केले. मी अपलोड केल्यावर त्यांना फेमस होण्यासाठी काही अवधी लागतो, म्हणून मी तुम्हाला काहीही सांगितले नव्हते. पण आता ते सगळे व्हिडिओ फेमस झाले आहेत. आजच आईच्या अकाउंटमध्ये 10,000 देखील आले आहेत. आणि जर असेच चालू राहिले तर भविष्यात आमच्याकडे खूप सारे पैसे येतील. हे ऐकून गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले. कल्पनाही नव्हती की ती काहीतरी करू शकेल. आज भलेही कमी रक्कम जमा झाली आहे, पण ती माझ्या स्वतःच्या कमाईची आहे. जे बघून तिला खूप आनंद झाला. राज आणि निकिताला तिने मिठी मारली. आता जवळजवळ 2 वर्षे उलटून गेली होती. गायत्रीही मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करू लागली होती. तिला देखील मोबाईलचे सगळं काही यायला लागले होते. त्यामुळे घरात कुठल्याही प्रकारे पैशांची कमतरता नव्हती. तिच्या राहणीमानातही बदल झाला होता. आधीची गायत्री आणि आताच्या गायत्रीमध्ये आता फरक होता. मग एके दिवशी दारावर टकटक ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि गायत्रीनेच दार उघडले. गायत्रीचा बदल पाहून गणेशचे डोळे विस्फारले होते. ज्या गायत्रीला तो ओळखत होता आणि आताची गायत्रीच्या चेहऱ्यावर आणि पेहरावात बराच काही बदल होता. गायत्रीने पाहिले की दरवाजावर गणेश आहे. ते पाहून ती लगेच आपल्या खोलीत निघून गेली. गणेशची तब्येत आधीपेक्षा खराब झाली होती. गणेशला पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. आईची अवस्था पाहून त्याला कळाले होते की त्याचे वडील आता या जगात नाही. तुझ्या गायत्रीबद्दल अशा वागण्यामुळे तुझ्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली होती आणि त्यांनी आपले सर्व काही गायत्रीच्या नावावर करून दिले व हे जग सोडून निघून गेले. गणेशला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला होता, कारण मायाने त्याला चुकीच्या आरोपात तुरुंगात पाठवले होते. आता त्याच्याकडे नोकरीही नव्हती. मायेने त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. आता गायत्रीने विचार केला होता की सायंकाळी तिची मुलं आली की ती हे घर सोडून जाईल. हे ऐकून गायत्रीची सासू म्हणाली, आता मी तुला थांबवू शकत नाही, पण तुझ्या सासऱ्यांनी दिलेला आशीर्वाद तू घेऊन जा. तिला काहीही समजलं नाही की तिची सासू काय सांगत आहे. तिने विचारले की तुम्ही काय म्हणत आहात. तेव्हा गायत्रीची सासू म्हणाली की तुझ्या सासऱ्यांनी तुझ्यासाठी एक घर खरेदी केले होते. त्यांना माहिती होते की जर कधी गणेश घरात परत आला तर तू या घरात राहणार नाही, म्हणून त्यांची अशी इच्छा आहे की तू मी खरेदी केलेल्या घरात जाऊन राहा. गायत्री हे ऐकून ढसाढसा रडू लागली आणि आपल्या मुलांसोबत सासऱ्याने खरेदी केलेल्या घरात निघून गेली. गणेश तिला पाहतच राहिला, पण तिला थांबवण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. या समाजात काही बायका मायासारख्या असतात, ज्या निर्णय घेण्यास काहीही संकोच करत नाही, आणि काही गायत्रीसारख्या असतात, ज्या आपल्या पतीपासून वेगळ्या झाल्या तरी त्यांच्या परिवाराला सोडत नाही. गायत्रीने या घरात राहून संयम दाखवला आणि आपल्या जबाबदाऱ्या सोडल्या नाही. तिच्या मुलांनी देखील त्यांची साथ दिली. गणेश घरी आल्यानंतर गायत्रीचा घर सोडण्याचा निर्णय योग्य होता की नाही, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.